आमच्या घरा शेजारी एक मुलगी आहे. काल तिला पाहुणे बघायला येणार होते. मग तिच्या वडिलांनी जाऊन पोहे आणले दुकानातनं उधार आणि आमच्याकडनं 4 खुर्च्या घेऊन गेले बसायला. मग त्याच्यानंतर मी जाऊन विचारलं आज की बाबा काय झालं, तर काय नाही म्हणा, आम्हाला मुलगा पसंत पडला नाही. का तर त्याला परमनंट नोकरी नव्हती आणि शेती पण नव्हती. पोरग्याला काही व्यसन बिसन नव्हतं, पण काय कसं बघून द्यायचं सांगा, पोरगीच्या भविष्याचा प्रश्न आहे. ह्यानी त्या पोराला उदार पोहे आणून खायला घातल्यात. आमच्या घरातनं नेलेल्या खुर्चीवर बसवले आणि ह्यानी त्या पोराकडनं एवढ्या अपेक्षा करतात. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे. ही आता खरंच सगळीकडे चालू परिस्थिती आहे की आई बापाची परिस्थिती ढीग गरीब आहे. मान्य, आपण आपल्या पोरीचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून काळजी घेतोय, पण त्या पोरगीला पण ठीक आहे ना, पोरगं व्यसन नव्हतं, नोकरी आहे, खातील की दोघं राबून, दिल की ती पोरगी पण साथ. सगळ्या अपेक्षा त्या पोराकडनंच, आणि आपली परिस्थिती काय ह्याचा विचार सुद्धा करत नाहीत. बरं, ती पोरगी चांगली आहे का म्हणावं तर नाही. ती पोरगी कॉलेजमध्ये तिचं, आता ते आम्ही जाऊन त्यांना सांगणार नाही, पण ती पोरगी ती केटीएम बीटीएम अशा गाड्या असतात की नाही, त्याच्यावर केस उडवत त्या पोरासंग फिरत्या आणि त्या पोराला काही नोकरी नाही किंवा घरचं चांगलं नाही, पण पोरगं दिसायला चांगलं होतं. मग दिसायला चांगल्या पोरासोबत ह्या हिंडणार आणि टकल्या आणि वेल सेट असलेल्या पोरासोबत आई वडील सांगतात म्हणून लगीन करून मोकळा होणार. का तर भविष्याचा विचार करून. ही कुठली नवीन पद्धत आल्या.